महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातल्या गेल्या काही दशकातलं हे चित्र. पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत सुविधा उपलब्ध व्हावी याकरता ग्रामीण विकास योजना तयार करणं, त्यानुसार काम करणं ही कार्यपद्धती. यामध्ये गावाच्या गरजांचा आणि उपलब्ध सुविधांचा विचार न झाल्यानं पाणी पुरवठ्याचा उद्देश पूर्णतः सफल झाला असं म्हणता येणार नाही. योजना शासनाची, पैसाही शासनाचाच आणि राबवणारी यंत्रणाही शासनाचीच. त्यामुळे आपलं काम नाही म्हणून सर्व जनता त्रयस्थासारखी भूमिका घेते. परिणामी एक चांगली योजना ठप्प होते. पाणी असूनही टंचाई निर्माण होते. पुन्हा बोट शासनाकडेच. या सर्व अडचणींची कारणं शोधली तर या पुरवठा आधारित योजनांचे काही दोष आपल्याला दिसतात. योजना बंद पडण्यामागची नेमकी कारणं शोधली तर लक्षात येतं की देखभाल दुरुस्ती करता अवघड जाणाऱ्या म्हणजेच जास्त अंतरावरील उद्भवाची निवड, लोकांच्या नियंत्रणाअभावी कमी खोलीवर टाकली जाणारी पाईपलाईन, उद्भवाला पुरेशी आवक नसतानाही उभारलेल्या उपाययोजना, विहिरीच्या जास्त बांधकामामुळे झरे कमी होणं, जनतेकडून सार्वजनिक मालमत्तेची नासधूस, देखभाल दुरुस्तीबाबत उदासीनता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी शासनावर अवलंबून राहण्याची आपल्या जनतेची न जाणारी खोड. हे योजना बंद पडण्यामागील अनेक मूळ कारणांपैकी एक कारण होय. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनानं पाणी पुरवठा धोरणात बदल केला आणि जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यानं मागणी आधारित धोरण स्वीकारलेला, तसंच शुद्ध पाणी आणि स्वच्छ गाव हे ध्येय असलेला जलस्वराज्य प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली आणि ग्रामीण भागामध्ये देखभाल दुरुस्तीच्या बाबत नव्याने विचारमंथन होऊ लागलं. आता देखभाल दुरुस्ती म्हणजे काय आणि कशासाठी असे प्रश्न पडणं साहजिकच आहे. योजनेची देखभाल दुरुस्ती आणि ग्रामस्थ यांचा दूरवरचा आजवर संबंधच आलेला नाही. देखभाल दुरुस्तीची संकल्पना आपण समजून घेऊ. यात प्रामुख्यानं योजनेच्या उपांगाची म्हणजेच विहीर, पाण्याची टाकी, नळ कोंडाळे, पंपिंग मशिनरी, विविध प्रकारचे व्हॉल्व्ह आणि पाईपलाईन दुरुस्ती या बाबी येतात. सोबतच पाणी पुरवठ्यासाठी लागणाऱ्या विजेचं देयक, निर्जंतुक पाण्यासाठी लागणारी ब्लिचिंग पावडर, त्याचबरोबर पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्याचं वेतन या बाबींचाही विचार करावा लागेल. पाणी कर्मचाऱ्याचे वेतन हे नियमित आणि पुरेसे असावे. त्यामुळे योजना चालवण्याकरता लागणारा खर्च आणि जमा करावी लागणारी पाणीपट्टी याचा विचार होणं अतिशय महत्वाचं आहे. यासाठी ग्रामपंचायत, पाणी पुरवठा आणि स्वच्छता समितीने ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करायला हवा. प्रयत्नांना दिशा मिळावी याकरता ग्रामस्थांनी आपलं कर्तव्य आणि जबाबदारीचा विसर पडू देऊ नये. आपल्याला मिळणारं पाणी हे शुद्ध, पुरेसं आणि सातत्याने मिळावं याकरता पाणीपट्टी जमा करण्याची जबाबदारी आता टाळून चालणार नाही. देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपट्टी वसुलीचे काम योग्य पद्धतीने करणाऱ्या बचत गटाला महाराष्ट्र शासनामार्फत प्रोत्साहन निधी दिला जातो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे खांबेगाव पॅटर्न. बचत गटाच्या महिलांनी देखभाल दुरुस्तीसाठी पुढे आल्यास पाणी पुरवठा योजनेची योग्य निगा राखली जाईल. आता आपण उपांगांची निगा कशी राखावी हे समजून घेऊ. देखभाल दुरुस्ती ही दोन प्रकारची असते. उपांगे खराब होण्यापूर्वी करावयाची देखभाल आणि दुरुस्ती, तसंच उपांगे नादुरुस्त झाल्यानंतर करावयाची दुरुस्ती. उद्भव विहीर. उद्भव विहीर हा पाणी पुरवठा योजनेचा आत्मा असते. अशा या उद्भव विहिरींची काळजी कशी घ्यावी हे आपण पाहू. यात ज्या विहिरी नदी नाल्याच्या प्रवाहात असतील अथवा ज्या विहिरींना पुराच्या पाण्याचा प्रवाह सहन करावा लागत असेल अशा विहिरींना बाहेरून प्लास्टर करून घ्यावं. नदी नाल्याच्या पात्रातील विहिरीच्या कठाडांची उंची एकतर पुराचं पाणी आत विहिरीत जाणार नाही इतकी उंच असावी किंवा
या विहिरी कॉन्क्रीटच्या स्लॅबने चांगल्या झाकलेल्या असाव्यात. पावसाळ्यापूर्वी विहिरीच्या झाकणांना असणाऱ्या फटी या सिमेंट स्लरीने बंद कराव्यात. विहिरीमध्ये जर का गाळ साचला असेल तर तो काढून घ्यावा. विहिरीमध्ये पाणी येण्यासाठी दिलेले व्हीप होल्स जर का गाळामुळे बंद झाले असतील तर ते साफ करून घ्यावेत. सोबतच पाण्याचे झरे मोकळे करून घ्यावेत. पाण्याचे स्रोत हे शाश्वत राहावे यासाठी विहिरीच्या वरच्या बाजूला बंधारा असावा. भूजल अधिनियमाची अंमलबजावणी व्हावी. गावातील सांडपाणी विहिरीजवळ जाणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर शेणाचे आणि कचऱ्याचे ढीग विहिरीच्या बाजूला असू नयेत. विहिरीजवळ जनावरे धुणं किंवा त्यांना पाणी पाजणं, अंघोळी करणं, कपडे धुणं किंवा भांडी धुणं हे टाळावं. तसंच विहिरीजवळ शौचालय किंवा खतखड्डे करू नये. सेंट्रिफ्युगल पंप्स, सबमर्सिबल पंप आणि व्हीटी पंप या 3 प्रकारचे पंप ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनेमध्ये वापरले जातात. यातील सर्वात जास्त वापर हा सबमर्सिबल अर्थात पाणबुड्या पंपाचा होतो. चला तर मग त्याची देखभाल दुरुस्ती कशी करावी याबाबतीत जाणून घेऊया. पॅनल बोर्ड स्विच ऑफ करावा. पंपाचं केबल कनेक्शन काढून घ्यावं. काढलेला पंप हा स्वच्छ धुवून घ्यावा. पंप आणि मोटार जोडणीवर असलेली जाळी काढून घ्यावी आणि तिथला भाग स्वच्छ करावा. मोटार आणि पंप वेगळा करत असताना मोठा हातोडा किंवा छिन्नी वापरू नये. योग्य त्या पाण्यानेच नट किंवा बोल्ट उघडावा, म्हणजे त्या बोल्टचे हेड खराब होणार नाही. पाण्यात पंपसेट राहत असल्यामुळे काही वेळा नट आणि बोल्ट हे गंजलेले असतात. ते रॉकेल किंवा डिझेल वापरून स्वच्छ करावेत. पाणबुड्या पंप हा 2 भागात विभागलेला आहे. पहिल्या भागामध्ये विद्युत मोटर असते. तसंच स्टेटर वाइंडिंग, रोटर, बेरिंग स्लीव्ह आणि बेरिंग, ब्रास बुश हे भाग असतात. दुसरा भाग हा बिडाचा असून त्यामध्ये 4 ते 5 इम्पेलर्स एका शाफ्टवर कीच्या साहाय्यानं जोडलेले असतात, ज्यामुळे विहिरीतील पाणी पंपाच्या साहाय्यानं वर येतं. मोटारमधील बेरिंग, बुश आणि रोटरचा शाफ्ट खराब झाल्यानं मोटार जाम होते. मोटारमधील सर्व भाग चांगले असतील तर पंपाचा दुसरा भाग खोलावा. तो खोलत असताना त्याचे नट आणि बोल्ट योग्य त्या पाण्याने खोलावेत. एक इम्पिलर शाफ्टपासून वेगळा करावा. इम्पिलरच्या आतल्या भागात असलेला कीचा खाचा तपासावा. तसेच शाफ्टचा भाग बेंड झालेला आहे का ते तपासावं. बेंड झालेला नसेल तर त्याचा कीचा गाळा हा मोठा झालेला आहे की नाही ते तपासावं. शाफ्ट बेंड झालेला असेल तर शाफ्ट बदलून घ्यावा. की खराब झालेली असेल तर ती नवीन टाकावी. पंप आणि मोटर जोडत असताना नटबोल्ट किंवा कपलिंगमध्ये कोणताही बदल करू नका. पंप आणि मोटर जोडण्याकरता एक कपलिंग असतं. हे कपलिंग व्यवस्थित लागणं आवश्यक आहे. त्याकरता त्या संचाला लागणारच कपलिंग विकत घेणं जरुरी आहे. लेथवर कट केलेलं कपलिंग वापरू नये. कपलिंग लावत असताना गॅप जास्त असेल तर ती गॅप कमी करण्याकरता त्याला लावलेले नटबोल्ट खूप जास्त टाईट करू नका. कपलिंग लागत नसेल तर इंजिनियरची मदत घेणं आवश्यक आहे. मोटार पंप फिट करत असताना त्यामधील प्ले हा 0.5 mm किंवा 1 mm पर्यंत ठेवावा. अशा पद्धतीने सर्व पार्ट बदलल्यानंतर पंप आणि मोटार व्यवस्थित एकत्र फिट करून घ्यावे आणि मग वापरण्यास सुरुवात करावी. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पंप विहिरीत सोडण्याआधी पंपसेटला केबल जोडून पंप चालू करून पहा. पंपसेट हा 380 पेक्षा कमी विद्युत दाबावर ते 440 व्होल्टपेक्षा जास्त विद्युत दाबावर तसंच विहिरीच्या बाहेर 30 सेकंदाच्या वर चालू ठेवू नका. मोटार फिरण्याची दिशा योग्य आहे किंवा नाही ते तपासून पहा आणि पंपसेटमध्ये स्वच्छ पाणी भरून मग विहिरीत सोडा. पंपहाऊसमध्ये पुराचं पाणी घुसणार नाही याची काळजी घ्यावी. पंपहाऊसची दारं आणि खिडक्यांना नियमित रंग द्यावा. पंपहाऊसमध्ये मोटार, पॅनल बोर्ड आणि वायरिंग दुरुस्तीसाठी आवश्यक उपकरणं तसंच पाने, पकड, स्क्रूड्रायव्हर, टेस्टर, मल्टीमीटर, इन्सुलेशन टेप हे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर नियमित लागणारे सुटे भाग जसं फ्यूज वायर, एखादा स्टार्टर रिले, क्लॅम्प, बेंड, कपलिंग इत्यादी साहित्य ठेवावे. पंपगृहामध्ये सुरक्षिततेसाठी आणि विजेची उपकरणं हाताळण्यासाठी रबरी हातमोजे आणि जाड रबरी चप्पल तसंच प्रथमोपचार पेटी असणं आवश्यक आहे.
पंपगृहातील पॅनल बोर्डवर किमान या गोष्टींचा समावेश असावा. पॅनल बोर्ड हा 20 अश्वशक्तीपर्यंत स्केलेटन टाईप आणि 20 अश्वशक्तीच्या पुढे क्युबिकल टाईपमध्ये असावा. पॅनल बोर्ड हा प्लायवूडचा नसावा.